जय भीम नवमुद्रा घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। सेतूतर्फे देशव्यापी मागणी दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। संपूर्ण देशामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे कामगारांची दशा गंभीर होत चालली आहे। प्रत्येक कामगारांना किमान वेतन मिळावे तसेच नवीन कामगार कायदे रद्द करावे या मागणीकरिता देशव्यापी मागणी दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले। याकरिता आज 10 जुलै रोजी देशव्यापी मागणी दिवस असल्यामुळे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। CITU जिंदाबाद, CITU का मांग दिवस सफल हो। सरकारचे काम करणाऱ्या सर्वांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे। होश में आके बात करो, होश में आके बात करो। नमस्कार, लॉर्ड बुद्धा टीवी से मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। हम अभी आए संविधान चौक पर। जैसा हम आपको बता सकते हैं, यहाँ पे CITU की अनेक नियमों को लेके, अनेक रद्दों को लेके, अनेक अड्डियों को लेके मांग है। मांग इस प्रकार है कि जिस प्रकार नए कानून निकले हैं तो CITU का कहना है कि पूरे नए कानून को रद्द करना चाहिए। हम कर्मचारी जिस प्रकार श्रम करते हैं हमें उसका वेतन नहीं मिलता है। इस प्रकार सरकार से संपूर्ण जिले में इस विषय पर मांग की गई है। इस विषय पर हम अधिक जानकारी लेते हैं यहाँ के कर्मचारियों से जिन्होंने ये आंदोलन किया और ये मांग की है। मैं राजेंद्र साठे, आशा व गठपत कर्मचारी यूनियन नागपुर जिला का मैं अध्यक्ष हूँ और साथ में राज्य का काउंसिल मेंबर हूँ। आज का ये जो आंदोलन जो चल रहा है, CITU की केंद्रीय कमेटी ने आज 10 जुलाई को देश भर में मांग दिवस मनाने का ऐलान किया है। उसके अनुसार नागपुर में ये आंदोलन चल रहा है। ये मांग दिवस मनाने का ऐलान क्यों किया है? क्योंकि 2014 में जब मोदी सरकार सत्ता में आने की थी, उस समय मोदी साहब ने भाषणों में ये कहा था कि मुझे प्रधानमंत्री बनाइए, मेरी सरकार लाइए, मैं सभी को 15 लाख रुपए, यानी जो विदेश में जो पैसा जो जमा करके रखा गया भ्रष्टाचार में, वो पैसा लाकर मैं 15 लाख रुपए दूंगा। हर साल 2 करोड़ युवाओं को मैं नौकरी दूंगा और बाकी जो कर्मचारी जो काम कर रहे हैं, जैसे हमारी आशा बहन है, आंगनवाड़ी कर्मचारी है या कॉन्ट्रैक्ट बेसिस पे जो काम कर रहे हैं, इनको सरकारी कर्मचारियों का दर्जा दूंगा। ये जो उन्होंने आश्वासन दिए थे, लेकिन इसकी पूर्ति नहीं की गई है। पहले नोटबंदी लाए, फिर GST लाए, जिससे महंगाई काफ़ी रूप से बढ़ चुकी है। आज कम मुआवजे में जो काम करने वाली हमारी जो आशा बहनें हैं, हमारी आंगनवाड़ी बहनें हैं, उनको अपना परिवार चलाना काफ़ी कठिन हो रहा है और ऐसी स्थिति में वो बार बार आंदोलन कर रही है। हमारी सबसे पहली मांग ये है कि जो मोदी सरकार ने जो नया कानून जो लाया है, वो कानून क्या कहता है? वो कानून यही कहता है कि आज जो हमारे संविधान के अंदर में जो है लिखा हुआ कि कोई भी मजदूर काम करता है तो उसे 8 घंटा काम, 8 घंटा आराम और 8 घंटा इंटरटेनमेंट के लिए मिलना चाहिए। लेकिन उस नए कानून में ये प्रावधान किया गया है कि कम से कम 12 घंटा कर्मचारियों को काम करना पड़ेगा। अगर उसे छुट्टी अगर चाहिए तो उसे छुट्टी भी नहीं मिल सकती है। मालिक अगर उसको काम पर से निकालना चाहे तो मालिक कभी भी काम पर से निकाल सकता है, लेकिन वो कर्मचारी कभी खुद होके काम छोड़ नहीं सकता। और तनख्वाह की जो बात अगर की जाए तो तनख्वाह भी मालिक चाहेगा उतनी तनख्वाह देंगे और अपने दिल से वो तनख्वाह मांग भी नहीं सकता और जब देंगे तभी लेनी पड़ेगी। और ऐसी परिस्थितियों में कर्मचारियों का काम करना काफ़ी कठिन हो जाएगा और इसी की वजह से हम नया कानून का हम पूरी तरह से हम विरोध करते हैं। मैं प्रीति मेश्राम, नागपुर जिला महासचिव और राज्य की उपाध्यक्ष कृति समिति में काम कर रही हूँ। अभी आज़ाद मैदान में 2 तारीख का गठ प्रवर्तक का जो स्ट्राइक हुआ है, हम उसके दालन में बैठे थे और मुख्यमंत्री, वित्त मंत्री और आरोग्य मंत्री, उनको भी हम निवेदन दे चुके हैं ताकि अगला 1-2 महीने के बाद में राखी आ रही है तो उन्होंने बोला था कि दिवाली भाव बीज हम 2000 रुपये देंगे और पूरी महाराष्ट्र की आशा भगिनी को 7000 और गठ प्रवर्तक को 10000। ये जल्द से जल्द हमारा निवेदन लेके हमारी मुक्ति कीजिए और हमारा जो मानधन बढ़ा हुआ है वो जल्द से जल्द हमारे खाते में डाले, इतना ही चाहती हूँ। और हमारा मांग जो दिवस है आज का पूरे महाराष्ट्र में चल रहा है, आज का दिन हमें सफल करके दिखाना है। धन्यवाद। CITU की अनेक शर्तों को लेकर सरकार से मांग की गई है। सरकार ने जिस प्रकार लॉलीपॉप दिखाई थी, इन्हें समय समय पे राशि प्रदान करने का, इनके श्रमिक को भुगतान देने का, किसी भी प्रकार का इनको धन प्राप्त नहीं हो रहा है, किसी प्रकार का भुगतान नहीं मिल रहा है। उसके साथ ही
आंदोलनकर्ताओं का ये भी कहना है कि जो सरकार ने लाडली बहन योजना निकाली है, इससे भी कोई भी महिला को किसी प्रकार की राशि प्राप्त नहीं होंगी, किसी भी प्रकार का लाभ नहीं होगा। ये वोटों के लिए किया जा रहा है, ऐसा यहाँ के CITU के जितने भी आयोजन आंदोलन करता है इन लोग का कहना है। साथ ही हम दिखा सकते हैं हमारे पीछे में कितनी महिलाएं हैं जो यहाँ पे आशा वर्कर और जो इस आंदोलनकर्ता में शामिल होकर सरकार से अपना हक मांग रही है और सतत मेहनत कर रही है। इस विषय पर आगे क्या होता है, सारी खबरें आप तक पहुँचते रहेंगी। देखते रहिए लॉर्ड बुद्धा टीवी, विदर्भ टीवी। धन्यवाद। आम्हाला हद्दवाढ नको आहे, शहराच्या हद्दवाढीत आमचा समावेश करू नका, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा उसगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हद्दवाढ कृती समितीच्या वतीने देण्यात आला। त्या निषेधार्थ 14 जुलैला गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन हद्दवाढ कृती समितीला सांगितले होते। या पार्श्वभूमीवर सरपंचांची बैठक संपन्न झाली। आमच्या 18 गावांचा पूर्णपणे विरोध आहे हद्दवाढीला आणि तुम्ही बळजबरीनं का आमच्यावर हद्दवाढ लादता? आमचा विरोध असतानाही का लादता? विरोध कारण आमच्या गावात सर्व सुखसोयी आहेत। आमचा कळंबा तलाव हा निम्म्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करतोय। आमचा कळंबा गाव निम्मा शेती प्रधान आहे, पूर्ण 70-80% म्हटले तर चालेल। आमचा गाव पूर्ण सुजलाम सुफलाम असताना आम्हाला हद्दवाढ कशाला पाहिजे? आमचा पूर्णपणे विरोध आहे 100%। नमस्कार, मी अश्विनी अरविंद शिरगावे, गडमुडशिंगी सरपंच। आता तुमचा प्रश्न आहे की हद्दवाढ झालीस, हद्दवाढ आम्हाला होऊच द्यायची नाही आहे, म्हणून तर हा मोठा प्रचंड लढा आज आम्ही इथे द्यायला लागलो आहे। आणि हद्दवाढ होऊ देण्यासाठी जर आम्हाला आत्मधनाचा इशारा जर करावा लागला, मोठे आंदोलनं करावी लागली, तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसं आज इथपर्यंत पोहोचतील। आज मी सांगते शासनाला की सगळे ग्रामस्थ एकजुटीने एकमुठीनं हद्दवाढीसाठी विरोध आहे आणि आत्मधनाचा इशारासुद्धा त्याला असेल की हद्दवाढ आम्ही होऊ देणार नाही। आणि एक मला शासनाला सांगायचं आहे की बाबा अचानकपणे जर ह्यांनी निर्णय घेतला तर कायदेशीर अभ्यास करून आम्ही कायदेशीर बाबा कोर्टामध्ये जाऊ। नंतर आम्ही तीव्र विरोध करत आहे। त्याच्यासाठी आम्हाला जर आंदोलन करायला लागले तरी आम्ही आंदोलन करेन। त्याचप्रमाणे हद्दवाढीसाठी आमचा निषेध आहे। तर सामान्य लोकांना ते परवडणारे सारखे नाही आहे, त्यांचे खूप हाल होतील, कारण की ग्रामपंचायतीमधून जे दाखले उतारे मिळतात ते लोकांना सहजासहजी मिळणार नाहीत। कसं आहे, आमची सर्व गावे ही शेती प्रधान आहे। तुम्हाला जर विकास करायचाच आहे गावांचा तर तुम्ही हद्दवाढ का करताय? गावांचा विकास करा ना। हद्दवाढ केल्यानेच विकास होणार आहे असं काही आहे का? गावांचा विकास करा आणि मग हद्दवाढ करा। आमच्या गावात पूर्ण सगळं शेती प्रधान आहे आणि तुम्ही हद्दवाढ करून त्या शेतीला पूर्ण नष्ट करताय। शेतकऱ्यांचा, त्या शेतीसोबत असलेल्या बाकीच्या उद्योगांचा काय तुम्ही विचार करताय की नाही? त्यांना गरज आहे की सध्या शेतीची, आपल्या सध्या पूर्ण महाराष्ट्राला असते, भारताला असते, शेतकऱ्यांची गरज आहे आणि तुम्ही हद्दवाढ करून ती शेती जर नष्ट करत असाल तर या हद्दवाढीचा का उपयोग आहे का? सुधारणा जर करायची तर हद्दवाढच का करायला हवे? तुम्ही गावाचा विकास करा। आता मला काय म्हणायचं आहे, हद्दवाढ केल्यानेच विकास होणार आहे का? हद्दवाढ न करताही विकास होऊ शकतो। आणि पहिला तुम्ही जे कोल्हापूर शहराचा त्याचा पहिला विकास करा आणि मग उपनगर बाकीच्या गावांना त्यामध्ये घ्या। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेल्या 10 महिन्यापासून पाठपुरावा करत 21,69,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय। या पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष सय्यद इरफान, शहर उपाध्यक्ष विलास गजभारे उपस्थित होते। आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय जो आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गेल्या मागच्या 10 महिन्यापासून मी पाठपुरावा करून 21,69,00,000 रुपये निधी, विकासाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि 7,78,00,000 हे प्रस्तावित आहेत। जवळपास 31 कोटीच्या जवळ त्या ठिकाणी हॉस्पिटलला निधी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात एक चांगल्या सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळाव्यात, रुग्णांना सुविधा मिळाव्यात। गोरगरीब रुग्ण बाहेर जिल्ह्यातून येतात, त्यांना त्या ठिकाणी आल्यावर काही सुविधा अपुऱ्या पडू नयेत, रात्री बेरात्रीची काही अवस्था सोय नसते त्या ठिकाणी शिवभोजनालय चालू करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि अशा या मागणीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद बोलवली आहे। 2-3 दिवसाखाली आमचे मित्र विश्वंभर पवार यांनी प्रेसला सांगितलं की 20 कोटी रुपये निधी मंजूर करून मी आणलेला आहे। म्हणजे मतदारसंघ माझा, कार्यक्षेत्र माझं, विश्वंभर पवार राहतो भोकरला, तो तिथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, त्याचं कार्यक्षेत्र ते आहे, मग त्यानं आमच्या कार्यक्षेत्रामध्ये लुडबुड करू नये, अशी चुकीची बातमी देऊन अफवा पसरू नये, एवढंच या ठिकाणी मी सांगतो त्याला। विश्वंभर पवारांना माझं एवढं विनंती आव्हान आहे की तुम्ही भोकरमधून लढवता, भोकरमध्ये काम करता, उत्तर जे जिल्हा अध्यक्ष आहात, मग ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहात तिथं आपले मोठे नेते आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत अशोकराव चव्हाण साहेब, महायुतीमध्ये ती जागा कोणाला जाईल आज सांगता येत नाही। जर तुम्हाला त्या ठिकाणी जर 5-10 कोटी आणता आले असते आणि तुम्ही आणले असते तर मी तुमचा सत्कार केला असता, कारण दुसऱ्यांना केलेल्या कामाचं श्रेय स्वतः लाटण्याचं काम त्यांनी करू नये, एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय। त्यांनी सांगतो नाही, या कामाची पक्षश्रेष्ठीकडे पक्षश्रेष्ठीकडे त्यांची एवढी तक्रार करणार आहे। महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे निवडणूक लढत होते, अनेक लोकांनी विश्वंभर पवारच्या बाबतीत तक्रार केली चिखलीकर साहेबांकडे की तो पक्षविरोधी काम करत आहे, काँग्रेसचं काम करत आहे, परंतु त्यावेळेस निवडणुकीमध्ये उमेदवार या नात्याने त्यांनी पक्षाकडे काही सूचनाही केल्यात। निवडणूक झाल्यावर चिखलीकर साहेबाचा पराभव झाला, पराभवानंतर त्यानं उत्सव साजरा केला फटाकडे वाजवून, ही दुर्दैवी घटना आहे। आपण महायुतीमध्ये राहतो, आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजेत, महायुतीच्या एकत्र विचाराने वावरलं पाहिजेत, हे बालिशपणाचा कळस आहे। आणि विश्वंभर पवारला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच्या मतदारसंघात लक्ष द्या, विकासाचे कामं तिथं खेचून आणा, आम्ही तुमचा सत्कार करू, इतरांच्या कामाचं फुकट श्रेय लाटू नये। मध्य रेल्वेच्या खासगी कंत्राटदार कंपनीच्या कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या वतीने रेल्वेच्या DRM कार्यालयात आंदोलन करण्यात आले। शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेच्या DRM कार्यालयातील विभागीय अधिकारी मनीष अग्रवाल यांच्या कक्षासमोर कामगार आणि शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून टाकला होता। मध्य रेल्वेतील पियुष एंटरप्राइजेस नावाच्या कंत्राटदार कंपनीकडे 2006 पासून अनेक सफाई कामगार कार्यरत असताना त्यांना कामावरून कमी करण्यात आले। या विरोधात शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर विभागीय अधिकारी मनीष अग्रवाल यांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले। नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। गरीबों को नौकरी दो, नौकरी दो, नौकरी दो। नौकरी मांग रहे भीख नहीं, नौकरी मांग रहे भीख नहीं, नौकरी मांग रहे भीख नहीं, नौकरी मांग रहे भीख नहीं। इंकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कपिल वर्मा
वर्मा को निलंबित करो, निलंबित करो, निलंबित करो। कपिल वर्मा को निलंबित करो, निलंबित करो, निलंबित करो। मंडलेकर साहब होश में। तिवारी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे। 4 महीनों से आप लोग भी देख रहे हो वीडियो के जरिए हम लगातार डाल रहे हैं कि सफाई कर्मचारी ये बेघर हो रहे हैं, इनके ऊपर अत्याचार हो रहा है, इनसे वसूलियां हो रही है। आज एक बड़ी विडंबना हुई कि मध्यरात्रि एक नया कॉन्ट्रैक्टर आया क्लीनिंग में और सबको बेघर कर दिया। बेघर करने के पीछे एक कारण था कि इनके साथ वसूली, जो ये महिलाएं थी, जो ये पुरुष हैं, इनके साथ वसूली की जा रही थी। ये वसूली के तहत इनको बेघर कर दिया गया, दूसरे कॉन्ट्रैक्टर ने काम संभाल लिया। आज हम डीआरएम कार्यालय आए, धरना दे दिए, गाड़ियों के नीचे सोने की हमारी तैयारी थी और हम आखिरी तक जेल जाने को तैयार थे यदि इनको रोजगार नहीं मिला, क्योंकि ये 2006 से काम कर रहे हैं। पिछले 14 कॉन्ट्रैक्टर, ये देखिए 14 कॉन्ट्रैक्टरों की लिस्ट है, 14 कॉन्ट्रैक्टरों ने 2006 से काम किया, उन्होंने कामगार यही रखा, कॉन्ट्रैक्टर चेंज होते गए, परंतु डीआरएम महोदय का ये कहना था कि कॉन्ट्रैक्टर हमारी सुनता नहीं है। आज हमने बोले यदि कॉन्ट्रैक्टर नहीं सुनता तो रेलवे रोको आंदोलन होगा, राजधानी रोकी जाएगी, शताब्दी रोकी जाएगी। और आज उन्होंने बोला कि 5 बजे हम आते हैं, कॉन्ट्रैक्टर को बुलाते हैं, कामगार का प्रतिनिधि रहे और सबसे प्रायोरिटी पे कामगारों को लिया जाएगा। लेकिन इसके बाद भी मैं रेलवे को चेताना चाहता हूं, मध्य रेलवे को। कल ही साउदर्न रेलवे के डीआरएम के साथ 4 बड़े अधिकारियों को सीबीआई ने अरेस्ट किया। मैं सीबीआई से इंक्वायरी कराएंगे, हम जीएम के पास जाएंगे मुंबई में, हम रेलवे मंत्रालय जाएंगे। अगर इनकी लड़ाई चरम सीमा तक नहीं पहुंची, आश्वासन तो दिया है कल से रखने का, अगर नहीं रखे तो इन सभी कामगारों के साथ और वो स्टेशन के गुंडों को, स्टेशन के सीएचआई को शिवसेना के माध्यम से चेताना चाहते हैं कि इस प्रकार की गुंडागर्दी नहीं चलेगी। काम करेगा तो यही काम करेगा। और क्या मांग रहे हैं आपसे? सिर्फ रेलवे ट्रैक साफ करने के लिए, प्लेटफॉर्म को पोछा लगाने के लिए? और ये भी मोदी राज में नहीं मिलेगा। संसद में आदरणीय मोदी जी बोलते हैं 0 टॉलरेंस और भ्रष्टाचार की बुनियाद पर इनको निकाला गया। आज हम सब देख रहे हैं। आदरणीय प्रधानमंत्री महोदय, जब आप सफाई कर्मचारियों के पैर पखाड़ते हैं तो इस देश के नागरिक का सीना चौड़ा हो जाता है, लेकिन जब ये सफाई कर्मचारी जब बाहर निकाले जाते हैं ना, वेदना होती है। और ये पीड़ा और ये वेदना हम यहाँ लेकर आए थे। आदरणीय महोदय, अगर किसी माध्यम से ये वीडियो आदरणीय प्रधानमंत्री तक पहुंच पाए तो आदरणीय प्रधानमंत्री जी इस प्रकार से रेलवे को टाइट कीजिए, डीआरएमओ को नकेल कसिए, इस प्रकार का भ्रष्टाचार न हो और कामगार बेरोजगार न हो। अमरावती जिल्ह्यातील वाढोणा येथील अवलिया त्र्यंबक गायकवाड दररोज गावाची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देतात। दररोज सकाळी उठून कुठलेही मोबदला न घेता गाडगे महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत स्वच्छता अभियान राबवतात। अनेक वर्षांपासून अविरतपणे स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना स्वच्छता पुरस्कार देखील मिळाला आहे। आता किती किलो इकडे लोहाचं माझ्या गाडीने भरता का? इकडे नेऊन टाकाला खड्ड्यामध्ये तो वाढ झाला का मग तिकडला? सगळं आटोपलं शेवटलंच नाही, त्याच्यानंतर मग मोऱ्या उकरलं सगळं 1994 पासून काम चालू आहे कार्य हे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com।
पुण्यातील रामोशीवाडी वसाहतीत राहणाऱ्या 60 वर्षाच्या संजीवनी ओवाळ यांनी त्यांचे पती हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असताना पदवीधर परीक्षा पूर्ण केली, परंतु निकालाआधीच पतीचे निधन झाले. या सर्व नाजूक परिस्थितीत न डगमगता पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजीवनी ओवाळ यांनी पूर्ण केली. या संदर्भात लॉर्ड बुद्धा टीव्हीचे पुणे प्रतिनिधी विनोद आव्हाळ यांनी मुलाखत घेतली. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूलमंत्र आपल्याला दिला होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि हा जो मूलमंत्र आहे याच्यातला पहिला जो म्हणजे सर्वात महत्वाचा की शिक्षण. बाबासाहेबांनी शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे शब्द उद्गारले होते. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतात की जो बौद्ध समाज आहे हा बौद्ध समाज अगदी बाबासाहेबांच्या पावलावरती जे त्यांनी सांगितलेलं होतं तर तो मूलमंत्र आपण जपण्याचा प्रयत्न करत आहोत. अशीच आपण एक रामोशीवाडी, पुण्यामधील रामोशीवाडी अशी एक झोपडपट्टी आहे, वस्ती आहे. आणि या वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला यांनी आपलं शिक्षण जे अर्धवट राहिलं होतं ते कशा प्रकारे पूर्ण केलं आणि कशा परिस्थितीमध्ये पूर्ण केलं याची संपूर्ण कहाणी आपल्या समोर असणार आहे आज. आणि या संदर्भामध्ये आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की या शिक्षणासाठी त्यांना काय करावं लागलं आणि या शिक्षणासाठी त्यांना कोणी प्रोत्साहित केलेलं आहे. संजीवनी रमेश ओवाळ. आपण ज्या परिस्थितीमध्ये जे शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर ह्या शिक्षणाची नेमकी पदवी काय आहे? BA आहे. की माझं शिक्षण कमी झालं होतं, परंतु लवकर लग्न झाल्यामुळे माझं शिक्षण काय झालेलं नाही. मग त्याच्यानंतर मग आपला संसार असतो. संसार म्हटलं की त्यात मुलं आली, मुलांचं शिक्षण आलं, घरातलं आमचं एकत्रित कुटुंब, सासू सासरे नणंद दीर, ह्या कुटुंबामधनं मी राहत होते. आणि त्याच माध्यमातून मला शिक्षणाची इतकी आवड की मुलं पण शिकत होती, मला पण वाटायचं शिकावं. पण म्हणतात ना ह्यांच्यासाठी पण आपण संसारात काहीतरी हातभार लावायचा मुलांच्या शिक्षणासाठी. मग त्यावेळेस मी शिवणकाम करायचे, कुठे ब्लाऊज शिव, कुठे फॉल पिको कर, ह्या माध्यमातून मग ते मागे पडत गेलं माझं शिक्षण. पण आता काय झालं, मुलं झाली, मुलं ज्याच्या त्याच्या ह्याला म्हणतात ना कर्तृत्वात निघाली, त्यांना पण शिक्षण देऊन मी मोठं केलं. 2 मुली आहेत माझ्या, मुलगा आहे, मुलगा माझा प्राध्यापक आहे, 2 मुली पण माझ्या चांगल्या शिकल्या, उच्च शिक्षित आहेत, सुनबाई पण माझी प्राध्यापिका मिळाली. पण मला असं राहून सारखं वाटायचं की नाही, मी माझं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. पण आता ते कसं, पण हे माझ्या ऐकण्यात होतं माझ्या मुलाच्या तोंडून, किंवा मी पण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की YCM मधलं शिक्षण पूर्ण होऊ शकतं किंवा टिळक विद्यापीठातून, मुक्त विद्यापीठ आहेत नाही. मग एक दिवस असं बोलता बोलता मुलगा म्हणला, नाही आई आपण तुझा अर्ज भरूनच टाकू. म्हणजे ठीक आहे. मग मी ऑफिसला गेले, अशोक विद्यालय म्हणून आपल्या टिळक रोडला, तिथे गेले. तिथे ऑफिसमध्ये चौकशी केली. मग ती म्हणते ठीक आहे, तुम्ही तो पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकता. मग मी तो केला. तर पूर्व परीक्षा ऑनलाईन होती, ऑनलाईन असल्यामुळे मग ती मी दिली. दिल्याच्या नंतर एक 15 दिवसात तो रिझल्ट लागला. तर एकदम छान मार्क मिळाले मला. सांगायचं म्हणजे मला 100 पैकी 100 मार्क मिळाले त्या परीक्षेमध्ये. मग ऑफिसला गेले, ऑफिसला सांगितलं मी, त्यांनी माझा रिझल्ट वगैरे काढला. मग त्या म्हणाले की मग तुम्ही पुढे काय करणार? म्हणजे माझी तर शिक्षण घ्यायची खूप इच्छा आहे, काय करायचं? तर म्हणलं मला असा विषय द्या तुम्ही की मी आता ह्या वयामध्ये काय करू शकते, आणि मला मराठी माध्यम द्या. मग त्यांनी मला सोशल म्हणून हा विषय दिले की मला पण ते झेपणारे होते मराठी मुद्दा. मग मी FYचे फॉर्म भरले, परीक्षा दिली. ते वर्ष माझं इतकं छान गेलं की आता मला अप्रूप आला की मग आता मी SY पण करू शकते. घरात माझ्या मिस्टरांना पण छान वाटले की बाबा चला आता 12वी पास झाली, FY पण झाली. अरे वा म्हटले, एकदम मस्त. आणि तेच SYचा मी फॉर्म भरलेला, तर ह्यांना मग ते कॅन्सर डिटेक्ट झालं. कॅन्सर डिटेक्ट झाल्याच्या नंतर मग ते वर्ष माझं असं गेलं की ह्यांचं मग केमोथेरपी, रेडिएशन. आणि ज्यावेळेस त्यांचं रेडिएशन चालू होतं तर त्यावेळेस नेमकं माझी परीक्षा मे जूनमध्ये, तर मला शक्यच झालं नाही द्यायची. मग मी तो विचार डोक्यातनं त्यावेळेस काढून टाकला की मला पहिलं काय होतं माध्यम की माझे पती महत्वाचे होते. परीक्षा काय म्हणजे कधी पण देऊ शकतात ते होता मग. आणि त्यात त्यांना नळी होती नाकामध्ये, लिक्विड द्यायची मी, त्यांच्या वेळेवर औषधं देणं, गोळ्या देणं, त्यांना दवाखान्यात नेणं आणणं. तेवढ्यातून पण मी असाइनमेंट पूर्ण केल्या.
ते म्हणायचे अरे तू असाइनमेंट देऊ नये म्हणायचे मी देऊन जरी आले पण मला परीक्षा देता येईल का? बघू म्हटले बघ बघ असं होता ती परीक्षा मला देता आली नाही SY मागच्या वर्षी. आणि मग सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांची नळी काढल्याच्या नंतर मग त्यांना स्वतः लिक्विड घेता येत होतं, लिक्विड जरी होतं तरी तोंडात. आणि मग ते मला म्हणते तू एक चौकशी कर ऑफिसमध्ये जाऊन. मग मी गेले ऑफिसमध्ये, चौकशी केली. ते म्हणजे तुम्हाला रिफॉर्म भरता येईल, बॅकलॉग कसा भरून काढतो आपण तसा फॉर्म भरता येईल, तुम्ही तो भरून घ्या. मग मी SYचा फॉर्म भरला आणि जानेवारी महिन्यात माझी मग परीक्षा झाली. 11 तारखेला माझे पेपर होते. पण म्हणतात ना काय नशीब पण असतं. 11 तारखेला पेपर आणि नेमकं त्याच महिन्यात त्यांना परत जो त्रास सुरू झाला, इतका त्रास सुरू झाला की मला त्यांना माझे पेपर चालूच आहेत आणि 16 तारखेला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. ते मी आपल्या खासगी दवाखान्यात ऍडमिट केलं होतं त्यांना. कसे तरी 2-3 पेपर गेले माझे. ते म्हणायचे नाही तू पेपर द्यायला जा, मी ओके आहे. पण माझं मनच लागायचं नाही. असं करता करता 19-20 तारखेला तर त्यांना अजून जरा जास्त त्रास झाला. पण म्हणतात ना एवढे सगळे माझे नातेवाईक दवाखान्यात असताना 20 तारखेला त्यांनी मला अक्षरशः म्हणता इतकी त्यांना म्हणजे वाटायचं की मी शिकावं, किती तळमळ असेल त्यांना ती माझ्या जीवालाच माहिती. ते मला म्हटले नाही तू पहिला पेपर द्यायला जा, मी आहे ओके. मला तुम्हाला लिक्विड द्यायचे नाही म्हणले, तू फक्त सांगून जा आता मला दे, मग मुलं देतील. माझी मुलं, सुना, मुली, जावई, माझे सगळे, माझ्या नंदा असते, सगळे नातेवाईक दवाखान्यात आणि मी कुठे पेपर द्यायला. आणि पेपर देत असताना पण मला सारखं राहून वाटायचं की बाई आत्ताच पण येतो, त्यांची तब्येत बरी नाही. पण तरी मला पेपरला म्हणजे माझे जे म्हणतात ना तिथे सुपरविजनला ज्या होत्या शिक्षिका मॅडम, त्यांनी मला खूप सपोर्ट केला की म्हणायच्या नाही आम्ही आहोत, तुम्ही व्यवस्थित पेपर लिहा, काय होणार नाही काय होणार नाही. असं करत माझे ते पेपर SYचे पूर्ण झाले. पूर्ण झाल्याच्या नंतर मी घरी आले. SYचा शेवटचा पेपर 20 तारखेचा होता. घरी म्हणजे दवाखान्यात आले. आल्याच्या नंतर मला म्हणते तू अरे काय खाल्ले बिल्लस का? नाही म्हटलं. पेपर कसा गेला? बोलता येणं ज्या व्यक्तीला, ती व्यक्ती मला कसा तरी एक आवाज करून विचारते की पेपर कसा दिला. म्हणजे त्यांची जी तळमळ होती शिक्षणाची ती आता अशी होती की त्यांना वाटायचं नाही ह्या वयात पण तू करतेस, तू कर. जो पाठिंबा असतो तो इतका मोठा होता की तो म्हणतात ना असं सांगताच येणार नाही. हे झालं आतापर्यंतच. परंतु नेमकं आता पुढे आपला काय प्रवास असणार? हा तर पुढचा प्रवास आहे ना माझा. तर मला आता कसं आहे, जर मी हा विचार केला की आता मला लॉ करायचंय आणि योगायोगाने आता लॉ मराठीतून पण आहे, तर त्यासाठी मला आता कॅम्प्युटर शिकावं लागणार आहे. आता मी त्यासाठी कॅम्प्युटरचं पण प्रॅक्टिस करणार आहे की कॅम्प्युटर मला आला पाहिजे. तर कॅम्प्युटर शिकल्याच्या नंतर मला CET देता येणार आहे. मी काय आता हे सांगणार होते, सिक्रेटच ठेवणार होते, पण आता तुम्ही मला विचारलं म्हणून मग ते सांगते. कारण माझ्या डोक्यात इतके म्हणजे प्लॅन घुमतात की नाही मी आता स्वस्त बसणार आहे. मला आता शिक्षण घ्यायचंय म्हटलं, मला ते करायचंय आणि त्यांची इच्छा मला पूर्ण करून दाखवायची. तर या ज्यांनी या 60 वयामध्ये संपूर्ण शिक्षण जे आहे हे शिक्षण पूर्ण केलंय, पदवीधर शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्या सुनबाई देखील आज आपल्यासोबत आहेत. नेमकं काय त्यांना वाटतं की या अशा वयामध्ये जो व्यक्ती त्याच्या डोक्यामध्ये विचार नसतात, काही हे नसतात की आपल्याला पुढे काय करायचं ते, आणि अशा वयामध्ये त्यांनी BA ची परीक्षा पास करून दाखवलेली आहे. या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? जय भीम. मला प्रथमतः माझ्या सासूबाईंचा, मला आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रथमतः माझ्या सासूबाईंचा खूप अभिमान वाटतो. या अगदी तुम्हाला जसं माहिती आहे की त्यांचं वय 60 आहे. 60 वयामध्ये कित्येक स्त्रियांना अनेक शरीराच्या व्याधींनी ग्रासलेल्या असतात, जागेवरची म्हणजे बसलेली जागा उठवत नाही. अशाच काही व्याधी त्यांनाही असताना त्यावर मात करून त्यांनी स्वतःचे सगळे आजार, स्वतःच्या शरीराचे सगळे कष्ट बाजूला ठेवून अगदी मनाच्या अंतःकरणापासून हा पूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि हे सगळे त्यांचा प्रवास चालू असताना मी त्याची साक्षीदार आहे की माझे बाबा म्हणजे आमचे बाबा, माझे सासरे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत होते, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यांचं सगळं करून अगदी म्हणजे त्यांची गोळ्या औषधं, मला 2 लहान मुलं आहेत तर त्यांच्यातून मला वेळ देणं शक्य नव्हतं. तर स्वयंपाकाचं काय असेल ते मी तयार करून त्यांना देणार, पण त्यांचा पूर्ण इलाज, त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं, त्यांच्या टेस्ट करणं, त्यांची गोळ्या औषधं अगदी बारीक करून, त्यांना नळी होती नाकातून, तर ते सगळं करून अक्षरशः 12-1 वाजेपर्यंत त्यांचं चालायचं सगळं. तर ते पूर्ण करून मग त्या अभ्यासाला वेळ द्यायच्या. अगदी रात्रीचे 3 वाजले तरी मी निरीक्षण केले, म्हणजे ऑब्झर्व केले. घरामध्ये कळतच, कोण जागा असलं तर आपल्याला कळतं. तर 3 वाजेपर्यंत सुद्धा त्यांनी अभ्यास केलाय. माझा मोठा मुलगा
त्यांच्याजवळ झोपायला असायचा, तर तो मोबाईल कधी घेऊन असा फोटो काढायचा त्यांचा. तर फोटोजचा आपण इन्फो बघतो ना, तर तो इन्फो मी पाहिला तर कधी 2:45चा फोटो आहे, 2चा आहे, 2:30चा, 3चा, अक्षरशः म्हणजे त्यांचे त्या वेळेला सुद्धा एवढं सगळं करून न थकता फक्त अभ्यास, मला हे काहीतरी करून दाखवायचंय ही त्यांच्या मनातली जी इच्छा होती आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काही कष्ट घेतले आणि त्यातून त्यांना हे जे काही यश प्राप्त झालंय त्यासाठी आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो. म्हणजे मला माझ्या कुटुंबातील सर्वांना खूप अभिमान वाटतो त्यांचा. आणि खरंच ही खूप मोठी प्रेरणा आहे समाजासाठी. कित्येक स्त्रियांनी ज्यांनी अर्धवट शिक्षण सोडले त्यांच्यासाठी आणि अनेक तरुण जे की शिक्षणाला कंटाळतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी प्रेरणा आहे की आपलं तर वय अजून खूप उमेदीचं आणि खूप काही शिकण्याचं आहे. जर 60व्या वर्षी आमच्या आई हे करू शकतात तर नक्कीच समाजातील प्रत्येक घटक स्वतःसाठी समाजासाठी काहीतरी करू शकतो. सासूने आपल्या ही कामगिरी करून दाखवलेली आहे, तर याचा तुमच्या माहेरी काय इम्पॅक्ट पडला? माझ्या माहेरी तुम्हाला सांगायचं तर माझे वडील 4थी शिकलेले आहेत आणि माझी आई काही शिकलेली नाहीये. तर त्यांना इतकं मी सांगितलं फोनवरती, तर एकतर फॉर्म भरलेला तेव्हाच त्यांना असं नवल वाटलेलं, अरे या वयात शिक्षण कोण घेतं. म्हणजे शिक्षणाचं तसं त्यांच्याकडे वातावरण नाहीये, त्यांचं शिक्षणच खूप कमी असल्यामुळे त्यांना ते वातावरणच तयार झालेलं नाही तिकडं. तर खूप त्यांना आधी नवल वाटलं या वयात शिक्षण, पण त्यातूनही माझ्या आईला जरा थोडंफार नाही का समजतं बाहेरचं, तर ती खूप खुश झाली. म्हणले किती इच्छाशक्ती आहे, किती जिद्द आहे त्यांच्याकडं. आणि तिला त्यांचं अक्षर तिला वाचता येत नाही, पण आईंचं अक्षर खूप आवडतं. म्हणजे तिने कधी पाहिलेलं असेल तर म्हणजे तुझ्या सासूबाईंचं अक्षर खूप सुंदर आहे. म्हणजे मला वाचता येत नाही पण ते दिसताना जे स्पष्टपणा दिसतो, जितकं उठून ते दिसतं, तर खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे नाही का त्या खूप शिकलेल्या असतील असं आधी त्यांना वाटलेलं, पण 8वी शिक्षण हे सांगितल्यावर नवल वाटलं. पूर्वीचं शिक्षण त्यांचं 8वी होतं, फक्त 8वीतनं त्यांनी सोडलं होतं. आणि मग आता ग्रॅज्युएशन करतायत ह्याचा त्यांनाही खूप आनंद झाला. आणि पास झाल्याबद्दल त्यांनी खूप त्यांना माझ्याजवळ सांगितलं की त्यांना सांग, त्या इकडे आल्या नाहीत पण खूप शुभेच्छा दिल्या त्यांनी, खुश झाले. तर या होत्या संजीवनी ओहाळ, ज्यांनी 60व्या वर्षी आपली पदवीधर परीक्षा पूर्ण केलेली आहे. आणि या गोष्टीची अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी असे नक्कीच प्रत्येकाला वाटणार आहे. आणि ज्यांचं शिक्षण हे अपूर्ण राहिलेलं आहे त्यांनी हे शिक्षण पूर्ण करावं आणि आपल्या कुटुंबामध्ये एक प्रेरणा निर्माण करावी. मी विनोद आव्हाड, आपण पाहतात लॉर्ड बुद्धा TV पुणे. बातमीपत्रात इथेच विश्राम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.